माऊली म्हणते सुंदर अशी ओवी त्या ठिकाणी टाकलेली आहे माऊलीनं. चैत्र महिन्यामध्ये काय होते, वसंतचा आगमन झाल्यानंतर झाडांना नवी पालवी फुटते. असा उन्हाळा असतो तर सध्या झाडांना काय होते, पालवी फुटते, नंतर कळ्या लागतात, कळ्या लागल्यानंतर फुले येतात, फुलं लागल्यानंतर फळं प्राप्त होते. किती तर झाडांना आपल्याला पाहत बसावं वाटते. मग किती वसंत ऋतू छान आहे. असल्या उन्हाळ्यामध्ये फळांना पाहत वाटतं. किती गोड फळं लागते, तर किती फुलं लागतात. प्रत्येक झाडांना मोहर लागावी अशी फुलं गुलाबांना लागतात, जास्वंदीला लागतात, मोगऱ्यांना लागतात, जाईला लागतात आणि सुगंध सुटतो. आंब्याला तर एवढा मोहर लागतो, एवढा मोहर लागतो की काय धारच लागते. आणि अशा असणार त्या ठिकाणी माऊलीनं वर्णन केलेलं आहे. इतका वसंत ऋतू सुंदर आहे. त्या ठिकाणी जे जे झाडं आहेत, जे सुकलेले राहतात उन्हामुळे, तर त्याला प्रफुल्ल त्या ठिकाणी होते. तर आपण पाहिलं तर म्हणतो असला उन्हाळा आहे आणि हिरवीगार झाडं दिसू लागलेले आहेत. तर त्याचं आगमन होण्याचं कारण काय आहे, याच्यात हेतू कशाचा आहे, तर वसंत ऋतूचा आहे. हा ऋतूच असा आहे की ह्याच्यामध्ये झाडाला पालवी फुटते. सुंदर असं जसं पावसाळ्यामध्ये ढग येतात, ढग आल्यानंतरच पाऊस पडतो आणि पाऊस पडल्यानंतरच सर्व त्या ठिकाणी मग काय होतं, तर आपण काय करतो, जमीन नांगरतो, पेरतो त्या ठिकाणी. आणि मग जमिनीचा कस करून त्या ठिकाणी पेरल्यानंतर जसं उत्पन्न आपण काय करतो, तर नवीन नवीन धान्याची करतो उत्पत्ती. आणि मग त्याच्यातून पैसा होतो, धन दौलत प्राप्त होती. अशाच प्रकारे या ठिकाणी वसंत ऋतूचं आगमन झाल्याबरोबर बरेचसे झाडांना पालवी, नमस्कार, झाडांना पालवी फुटते, सुंदर असं फळं येतात, गोड गोड. आणि मग त्या ठिकाणी असं एका ठिकाणी झालेलं होतं की राम असणारे ज्यावेळेस सीता मातेला घेऊन गेले रावणाने, त्यावेळेस मग राम सीता नारण्यात हुडकत फिरत होते. फिरत असते वेळेत काय झालं, तर त्याला एक आश्रम लागला अगस्त्य ऋषीचा. आणि म्हणले ज्ञान आहे तर सगुण आहे, तर रूपवान आहे तर असणारी सीतामाता आपली सुंदर अशी निघून गेलेली आहेत. मग ज्ञानाची खाण असणारी ह्यात मुनी आहेत आणि आपल्याला काहीतरी सांगतील, आपण ह्यांच्या आश्रमामध्ये जाऊ अगस्त्य मुनीच्या. म्हणून दुःखीत झालेले राम आणि लक्ष्मण दोघजण रात्र दिवस सीतामातेला हुडकत हुडकत थकून गेलेले होते. आणि मग त्या ठिकाणी निघाल्यानंतर आश्रम जवळ आलेला आहे. आता आपण आश्रमात जायचं, थोडं शांत बसावं, पाणी पिवं, असा विचार मनामध्ये आला. आणि लक्ष्मणाला सांगितलं, लक्ष्मणा आपण अगस्त्य ऋषीच्या आश्रमात जाऊ. असं म्हणल्यानंतर दोघजण निघालेले आहेत. मधून लगेच आरोळी आली, रामा थांब त्या ठिकाणी, मध्ये येऊ नकोस. जर प्रवेश केलास तर जाळून मी भस्म करण तुला. शितीसारखं रत्न तुला सांभाळता आलं नाही. असलं सुंदर रत्न लक्ष्मी आज आणि प्रत्यक्षात कुणी घेऊन गेली तुला पत्ता नाही, तुला रक्षण करता आलं नाही. आणि तू माझ्या आश्रमामध्ये जर आलास तुला जाळून भस्म करल. देव जरी असलास तर माझ्यासमोर येऊ नकोस. असं म्हणल्यानंतर म्हणून लागले, आता विचार, शिष्य आपले गुरुवर्य येतं अगस्त्य मुनी, एवढे ज्ञानवान असताना वेद जाणतेत, शास्त्र जाणतेत, आणि ह्यांनीच मला यायचं नाही. किती अवघड आहे. आता आपल्या जर चंद्र घरला आलेला आहे अनुकडते म्हणून जर त्यांना हाकलून लावलं, अशा प्रकारे जो परमेश्वर आहे हा परमेश्वर अगस्त्य मुनीच्या आश्रमामध्ये येत होता. पावन झाली असती आश्रम. तर आश्रमात सांगितलं, जर राम आलास तर जाळून भस्म करल, चल माघारी फिर. असं म्हणल्याबरोबर राम तिथून माघारी फिरले. आणि मग घनदाट अरण्यामध्ये आले. कुठं बसावं, काय करावं हे काहीच कळत नव्हतं. आणि मग एक शिळा दिसली, झाडावर वृक्ष दिसला मोठा, खूप मोठा वृक्ष आहे, सावली आहे. आता या झाडा खाली आपण काय करावं, विश्राम करावं. सीतेला कोण नेला असेल, कुठे गेली असेल, ह्याच्या विचारामध्ये अश्रू डोळ्यात येऊ लागलेले. लक्ष्मण रडू लागलेला. राम पाणी नको पिण्यासाठी लक्ष्मणाने विचार केला. देव आले घरला, कामधेनू घरला आली तर पाळता येत नाही म्हणून तिला घराबाहेर हाकलून दिलं. अशा प्रकारे परमेश्वर असणारा हा महाविष्णूचा अवतार श्रीराम प्रभू गेलेले आहेत. तर अगस्त्य मुनी हाकलून दिलं म्हणून त्या झाडावर बसलेत. आणि कुके असणारं थंडगार झाड होतं, त्या झाडाखाली बसले शिळेवर. आणि मग बसल्यानंतर वर कोकिळा बसलेली होती. आणि कोकिळेला वाटलं श्रीराम प्रभू देव आहेत, भगवान बसलेत या ठिकाणी. म्हणून तिनं काय केलं, तर गाणं गायला सुरुवात केलं. गाणं गायला सुरुवात केल्यानंतर श्रीरामाला राग आला. मी कुण्या ह्याच्यामध्ये आहे, मी एवढ्या दुःखामध्ये आहे, माझी पत्नी घेऊन गेलेली आहे, माझ्या सीतेच्या शोकामध्ये मी दुःखामध्ये आहे, कसल्या अवस्थेत माझी सीता असेल म्हणून मी किती दुःख करू लागला. आणि अशा वेळी असणारे काय करू लागले कोकिळा, तर गाणे गाऊ लागल्या.
म्हणून सांगितलं तुझा कंठ बंद कर या ठिकाणी म्हणले. त्यावेळेस रडू लागली. म्हणले दुःख वाटू लागलं कोकिळेला. आली देवाच्या चरणावर नतमस्तक झाली. हे प्रभू, तू सगळ्या जगाचा पालन पोषण करतायत. हे कंठ असणारा तू सुंदर असा हे मला तोच दिलेला आहेस. ही कंठ दिल्यामुळं मी सुंदर गायन करते आणि तू झाडाखाली बसलेला पाहून मी गाणं म्हणायला सुरुवात केले आणि तुम्ही असणाऱ्या ठिकाणी माझा कंठ बंद केला. मी आता काय करू? सगळं म्हणते कोकिळा सुंदर गाते पण मला आता गाता येणार नाही देवा. म्हटल्यानंतर देवानं सांगितलं कधीही अवेळी गाणं गाऊ नकोस. ज्या ठिकाणी दुःख असेल त्या ठिकाणी दुःखाचं निवारण करावं. 4 गोष्टी समजूतच सांगाव्यात आणि गाणं त्या ठिकाणी म्हणू नये. म्हणून तू गाणं म्हणत होतीस म्हणून मला राग आला. शरण आल्याबरोबर सांगितलं ज्या वेळेस वसंत ऋतू येईल, झाडांना पालवी फुटल आणि त्यावेळेस तुला कंठ आपोआप येईल आणि तू गाणं गाशील. त्या ठिकाणी तुला परत कंठ येईल. म्हणून आता कोकिळा कधी गाते तर वसंत ऋतू सत्कार करा याला आपण कसर पात कमळ का भिकारी धुरी संगे रत्न का भिकारी. अशामुळे असणारं कोकिळेला पुन्हा कंठ येतो आणि वसंत ऋतूचं आगमन झाल्याबरोबर मग त्यावेळेस सुरुवात करते. सुंदर अशी झाडांना फळं येतात आणि कोकिळा त्या ठिकाणी गाणे गाते. आणि माऊलीने ही ओवी 18व्या अध्यायामध्ये सुंदर अशी या ठिकाणी लिहिलेली आहे. आपण का पाहत नव्हत ज्ञानेश्वरीकडं. किती तर अशा सुंदर ओव्या त्या ठिकाणी माऊलीनं ठेवलेल्या आहेत.